Hello my dear friends, you are most welcome in my channel MG Science Simplified. नमस्कार सगळ्यांचं MG Science Simplified या चॅनल मध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. कसे आहात सगळे? अगदी मजेत असणार अशी अपेक्षा करतो. माय विजन या राज्यव्यापी मोफत मार्गदर्शनाच्या उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं आणि त्याचबरोबर सहभागी सगळ्या सबस्क्रायबर आणि मित्रांचं मनापासून स्वागत करतो. In the last lecture we have started a new lesson. मागच्या लेक्चर मध्ये आपण एका नवीन पाठाला सुरुवात केली आहे मित्रांनो, and it is the second chapter belongs to the syllabus of 6th class and that is the living world. इयत्ता 6वी या वर्गाच्या दुसऱ्या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे विज्ञानच्या अर्थात, आणि तो आहे सजीव सृष्टी. सजीव सृष्टी म्हटलं की या पृथ्वीचा आपल्याला आठवण होणार म्हणजे होणार, कारण या विश्वामध्ये आजवर जितकं संशोधन झालेलं आहे त्या संशोधनानुसार सजीवांची संख्या किंवा सजीवांचं अस्तित्व हे पृथ्वीवरती आहे. मग सजीवांची नेमकी लक्षणं काय आहेत या डायरेक्शनने आपला प्रवास चालू आहे. राईट बेटा? व्हॉट आर एक्झॅक्टली फीचर्स ऑफ द लिविंग ऑर्गेनिज्म टू विच वी कॉल एज कैरेक्टरिस्टिक्स ऑफ लिविंग ऑर्गेनिज्म. मतलब कुछ ऐसी चीजें जिनकी सहायता से हम ये डिसाइड कर सकते हैं हाँ कि इसे लिविंग ऑर्गेनिज्म बोला जा सकता है ना बेटा, की यांना सजीव म्हणू शकतो आपण, असं आपण प्रेडिक्ट करू शकतो किंवा ठरवू शकतो, डिसाइड करू शकतो. त्या कॅरेक्टरिस्टिक्स बद्दल आपण या चॅप्टर मध्ये विचार करतोय. माय डिअर फ्रेंड्स, इफ यू आर न्यू ऑन माय चॅनल देन प्लीज डू सबस्क्राईब द चॅनल. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा बाजूला जे बेल आयकॉन आहे ना ते प्रेस करा आणि ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून सगळ्या लेक्चरचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम लेट अस प्रोसीड टू द सिलेबस. My dear friends, we are discussing about the characteristics of living organism and even we have completed the first characteristic of the living organism, that is a cellular structure. पेशीमय रचना. प्रत्येक सजीव अत्यंत सूक्ष्म अशा घटकापासून बनलेला असतो आणि सजीवांच्या त्या सूक्ष्म घटकाला आपण पेशी अशा प्रकारचं नाव देतो बेटा. एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कंपोज्ड ऑफ मेड ऑफ very small unit and that small unit is called as the cell. Okay beta? And some living organisms are unicellular while some living organisms are multicellular. We have seen this concept in the last lecture. Okay? Even I would like to suggest you my dear friends, in the description of this lecture I have given all the links of the lectures we have completed before. यापूर्वी झालेल्या सगळ्या लेक्चरचे जे लिंक आहेत ना व्हिडिओचे, त्या लेक्चरच्या सगळ्या लिंक या लेक्चर सध्या जे लेक्चर चालू आहे त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे बेटा. तिथे जाऊन तुम्ही मागचे व्हिडिओ सुद्धा अगदी मन लावून बघू शकता. ओके, सो लेट अस प्रोसीड टू द नेक्स्ट पार्ट बेटा. आपलं पहिलं कॅरेक्टरिस्टिक झालेलं आहे, दुसऱ्या कॅरेक्टरिस्टिकला आता सुरुवात करतोय. सो पुट द हेडिंग इन युअर नोटबुक. आता वेळ न घालवता आपल्या वहीमध्ये हेडिंग टाका बेटा. Characteristics of living organism. First we have completed a cellular structures and then now have the heading second characteristic of living organism, that is growth. म्हणजे वाढ. ठीक आहे, हेडिंग टाकूयात. तर मित्रांनो नक्कीच तुम्ही टायटल टाकला असेल पहा. The first characteristic is a cellular structure, पेशीमय रचना, and now second is the growth, वाढ. हम जब पैदा हुए थे ना बेटा तो इतने से थे, मतलब इतने से थे. ओके ना? पैदा होने से पहिले इतने से थे. ठीक आहे. जन्मण्याच्या अगोदर ज्या वेळेला आपण आईच्या गर्भामध्ये होतो त्यावेळेला खूप छोटे होतो. ठीक आहे ना बेटा? तिथे आपला सुमारे 280 दिवसाचा मुक्काम होता. कुठे? आईच्या गर्भामध्ये. ठीक आहे बेटा? म्हणजे आईच्या पोटामध्ये. किती दिवस? जगातली सगळ्यात सुरक्षित जागा आईचा गर्भ. ठीक आहे. तिथे आपण किती? 280 दिवस, ज्याला आपण ढोबळमानाने म्हणतो 9 महिने 9 दिवस. आपली आई सुद्धा आपल्याला म्हणते ना 9 महिने 9 दिवस तुला तळहातासारखं जपले रे पोटामध्ये. ऐक नाही बेटा? आपण इतके दिवस म्हणजे 280 दिवस आईच्या पोटामध्ये असतो. नंतर आपण जन्म घेतो, जन्मल्याबरोबर रडतो, बाकी लोक मात्र हसतात. आहे की नाही? आपण रडतो आणि लोक मात्र हसतात. असो बेटा, का तर त्यांना खुशी होते. आपण या वातावरणात पहिल्यांदाच आलेलो असतो ना पृथ्वीवरच्या,
म्हणून मग आपलं ते चालू असतं. एनी हाऊ बेटा, मुद्दा तो नाही आहे की त्या छोट्या बिंदूपासून, एका पेशीपासून आपण विकसित होत 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 2 किलो 2.5 किलो 3 किलो वजनाचे जन्म घेतो. ठीक आहे. मग हळूहळू आपलं काय होतंय, वजन वाढतं, उंची वाढते आणि आपली स्ट्रेंथ म्हणजे ताकद सुद्धा वाढते. बरोबर आहे बेटा. का जन्मल्याच्या नंतर जेवढी तुमची ताकद होती तितकीच आज आहे का? जितकं तुमचं वजन होतं तितकंच आज आहे का? किंवा जितकं तुमचं सामर्थ्य होतं किंवा जितकी तुमची हाईट होती, उंची होती तितकीच आज आहे का? नाही बेटा. मग वाढ होते म्हणजे काय आहे नेमकं, की तुमचं वजन, तुमची उंची आणि त्याचबरोबर तुमची ताकद किंवा सामर्थ्य याच्यामध्ये भर पडणे म्हणजेच वाढ होणे. आम्ही वाढतो म्हणजे नेमकं काय होतंय, तर आम्ही वाढतो म्हणजे या घटकामध्ये फरक पडत असतो, भर पडत असते बेटा. ठीक आहे. मग आता पहा, व्हॉट इज कॉल्ड एज ग्रोथ? द गेन ऑर इन्क्रीज इन द हाईट, इन द वेट अँड इन द स्ट्रेंथ इज कॉल्ड एज ग्रोथ. आपलं वजन, आपली उंची आणि आपली ताकद इत्यादीमध्ये पडलेली भर म्हणजेच वाढ मित्रांनो. ठीक आहे. फ्रॉम दॅट बच्चू टू टिल टुडे वी आर ए बॉय और ए गर्ल. ओके ना, वी आर यंगर. आता तेव्हापासून आजपर्यंत विचार केला तर आपल्यात बरेचसे घटकांची भर पडलेली आहे की नाही. दात तर नव्हते जन्मल्याबरोबर, आता किती आहेत? साधारणपणे 32 दात आहेत आपल्याला, आहे की नाही. म्हणजे प्रौढ माणसामध्ये तसे 32 असतात. तुमचे पूर्ण जरी मोजले आता तरी ते काय 32 होत नाहीत. शालेय जीवनामध्ये अगदी तुम्ही समजा, तुम्हाला आठवत असावं 4थी पर्यंत तर तुम्हाला 20च दात असतात, त्याला आपण दुधाचे दात म्हणतो. परंतु जसजसं हळूहळू तुम्ही मोठे 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 होत जाल बेटा, तसं दातांची पण संख्या वाढते आणि ती 32 होते. 32च्या पुढे जात नाही. ठीक आहे. तर असो बेटा, तर वाढीची आपण अगोदर काय करूया, व्याख्या लिहून घेऊया. ओके. पहा आपल्या समोर बोर्डावरती इथे व्याख्या आहे मित्रांनो. काय व्याख्या आहे पहा. व्हॉट इज द डेफिनिशन? गेन ऑर इन्क्रीज. गेन म्हणजे भर पडणे. ठीक आहे. गेन ऑर इन्क्रीज इन द हाईट, वेट अँड स्ट्रेंथ इज कॉल्ड एज ग्रोथ. अर्थात मराठीमध्ये काय व्याख्या सांगता येईल? सजीवांची उंची, वजन व ताकद यात पडणारी भर म्हणजेच वाढ होय. ओके बेटा. ट्रान्सफॉर्मेशन इन लाईफ स्टेजेस occurs ड्यू टू द ग्रोथ. वाढीमुळे काय होतं की आपल्या जीवनाच्या अवस्था बदलत जातात. जीवनाच्या अवस्था म्हणजे काय? जेवणाच्या नाही, जीवनाच्या अवस्था बेटा. जीवनाच्या कुठल्या अवस्था बदलतात नेमक्या? अरे बाबा, तू जन्माला नव्हता का आला त्यावेळेला शिशु होता. शिशु म्हणजे काय? ज्याला शी आणि सू कुठे करावं कळत नाही, कधी करावं कळत नाही, त्याला शिशु म्हणतात. नाही बेटा. तर ती एकदम पहिली आपली अवस्था आहे जन्मल्याच्या नंतरची. ठीक आहे. आणि मग 2-3 वर्षामध्ये आपण हळूहळू बाल्यावस्थेमध्ये प्रवेश करतो. साधारणपणे 6 वर्षापर्यंत आपली बालावस्था असते. 6व्या वर्षानंतर आपल्या जीवनामध्ये एक खतरनाक घटना घडते बेटा. काही जणांना आवडते, काही जणांना बिलकुलच आवडत नाही. आपण त्याला म्हणतो शालेय प्रवेश. वी टेक ऍडमिशन इन टू द स्कूल बेटा. आपण शाळेमध्ये प्रवेश घेतो 6 वर्ष पूर्ण झाल्याबरोबर. बरोबर आहे. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू आपण काय होतो, तर मग किशोर होतो, कुमार होतो, तरुण होतो, आहे का नाही. किशोर कुमार, गायक वगैरे तिकडे जायचं नाही. ह्या वाढीच्या आपल्या अवस्था आहेत. आपण कुमार अवस्थेत जातो. पुन्हा त्याच्यानंतर आपण नंतर काय तरुण अवस्थेमध्ये जातो. तरुण अवस्थेच्या नंतर आपण प्रौढ होतो. प्रौढ अवस्थेनंतर आपण वृद्ध अवस्थेमध्ये जातो. आणि वृद्ध अवस्थेमध्ये गेल्यानंतर पुन्हा काय होतं, जोपर्यंत आपली व्हॅलिडिटी आहे तोपर्यंत आपण जिवंत राहतो. एके दिवशी व्हॅलिडिटी संपते आणि आपण मरतो बेटा. मृत्यू, आहे की नाही. म्हणजे काय झालं, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काय होत गेलंय, आपल्यात बदल होत गेले. अर्थात आपली वाढ होत गेली. ट्रान्सफॉर्मेशन इन लाईफ स्टेजेस अकर ड्यू टू ग्रोथ. नोट द पॉइंट. पहा बेटा, वाढीमुळे सजीव विविध अवस्थांमधून जातो. ट्रान्सफॉर्मेशन इन द लाईफ स्टेजेस अकर ड्यू टू द ग्रोथ. आता याचं फार सुंदर एक्झाम्पल देतो पहा. व्हेन यू बॉर्न यू वेर अ बेबी. जेव्हा तुम्ही जन्मालात त्यावेळेला काय होतात बेटा, तुम्ही बाळ होतात. बाळ काय होतात, बाळ होतात. त्याच्यानंतर काही वर्षानंतर, है ना, काही वर्षानंतर तुम्ही काय बनता, प्रौढ बनता. ठीक आहे ना बेटा. काही वर्षानंतर तुम्ही प्रौढ बनता. आपल्या भारत देशामध्ये साधारणपणे 18 ते 21व्या वर्षी आपण प्रौढ बनतो.
ठीक आहे. 18 ते 21 वर्षे आपण प्रौढ बनतो बेटा. मुलींमध्ये हे वय 18 वर्ष आहे, मुलांमध्ये हे 21 वर्ष आहे. याला नैसर्गिक कारण आहेत, हळूहळू मोठं झाल्यानंतर तुम्हाला कळतील. आपण बाळ असतो जन्मल्यानंतर, एवढंच लक्षात घ्या. त्यानंतर काही वर्षांनी आपण प्रौढ होतो आणि काही वर्षानंतर आपण काय होतो बेटा, वृद्ध होतो. ठीक आहे. काही वर्षानंतर आपण काय होतो, वृद्ध होतो बेटा. ओके, ठीक आहे. मग आता लक्षात घ्या. सो वी वेर अ बेबी ऍट द बर्थ, देन आफ्टर फ्यू इयर्स वी बिकम अडल्ट अँड आफ्टर फ्यू इयर्स वी बिकम ओल्ड बेटा. तिन्ही नावं लक्षात असू द्या. पहिल्यांदा काय असतो, आपण बेबी, त्याच्यानंतर आपण बनतो अडल्ट बेटा, अँड फायनली वी बिकम ओल्ड. ठीक आहे. ओल्ड एज म्हणजे वृद्ध वय. आता ज्या वेळेला आपण एक बाळ असतो म्हणजे काय, एक तर आपण मुलगा असतो, नाहीतर आपण मुलगी असतो बेटा, आहे की नाही. सर मुलगी आधी लिहिलाव, मग काय व्हायलंय, एक तर आपण मुलगी असतो किंवा आपण मुलगा असतो बेटा. दुसरी गोष्ट, लेडीज फर्स्ट, माहित नाही का. त्यानंतर अडल्ट ज्या वेळेला होतो, प्रौढ आपण ज्या वेळेला होतो, त्यावेळेला लक्ष द्या बे, आपण काय असतो, आपण प्रौढ झाल्याच्या नंतर एकतर आपण स्त्री असतो किंवा आपण पुरुष असतो बेटा. एकतर आपण स्त्री असतो किंवा आपण पुरुष असतो. आणि ज्या वेळेला आपण वृद्ध असतो त्यावेळेला एकतर आपण थोडक्यात म्हातारा असतो किंवा म्हातारी असतो. ठीक आहे ना बेटा. तर इकडे लक्ष द्या, एकतर आपण म्हातारा असू, नाही जर आपण काय असू, म्हातारी असू. आता हे कुणाला चुकणार नाही, सगळेजण ह्याच्यातून प्रवास करणार आहेत, हे माहित असू द्या. ठीक आहे ना बेटा. प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक मानवाला या अवस्थांमधून पुढे पुढे जावं लागणार आहे. हे सगळं होत असताना काय काय होते बदल माहिती आहे तुम्हाला, की आपलं वजन, उंची किंवा आपलं ताकद, या सगळ्या गोष्टीमध्ये फरक पडत जातो, म्हणजेच आपली वाढ होत असते मित्रांनो. ह्युमन नीड्स 18 to 21 इयर्स फॉर द ग्रोथ ऑफ अडल्ट स्टेज. आपल्याला 18 ते 21 वर्ष आवश्यक असतात. कशासाठी, अडल्ट होण्यासाठी. मुलींमध्ये हे वय 18, मुलांमध्ये हे 21 आहे, लक्षामध्ये असू द्या. ठीक आहे. आता ग्रोथ इन डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ऑल्सो डिफरंट. प्रत्येक सजीवामध्ये घडून येणारी वाढ सुद्धा वेगळी वेगळी आहे बेटा. जशी वाढ तुमच्यामध्ये घडते तशी फुलपाखरामध्ये घडते का, नाही. फुलपाखराच्या वाढीच्या अवस्था साधारणपणे तुम्ही लहान असताना किंवा छोट्या इयत्तेमध्ये शिकलेले आहेत, की तुम्हाला माहिती आहे, अंडी आहे ना पहिली अवस्था, त्याच्यानंतर काय, अळी, त्याच्यानंतर काय, कोश, आणि त्याच्यानंतर शेवटची अवस्था कुठली, त्याला आपण प्रौढ अवस्था किंवा फुलपाखरू असं म्हणतो बेटा. ठीक आहे. प्रौढ अवस्था किंवा ती अवस्था असते ऍक्च्युअल फुलपाखराची. ठीक आहे. फुलपाखरू या वेळेला तयार होतं. ठीक आहे. आपण लहान असताना सगळं शिकलेलं आहे. दॅट इज इन इंग्लिश इट इज द एग स्टेज, देन इट इज लार्वा स्टेज. आय विल राईट हिअर लार्वा स्टेज. Then when it becomes the next, when it enters into the next stage, that is the pupa, not papa. Okay, ठीक आहे बे, प्युपा, त्याला कोश म्हणतो. आणि फायनली प्रौढ म्हणजेच अडल्ट किंवा बटरफ्लाय. अडल्ट किंवा बटरफ्लाय. ठीक आहे. मग फुलपाखराच्या सुद्धा वाढीच्या अशा अवस्था आहेत बेटा, आणि मानवाच्या वाढीच्या अशा अवस्था आहेत बेटा. म्हणजे या प्रत्येक वेळेला काय झालेलं आहे, उंचीमध्ये फरक पडलाय, वजनामध्ये फरक पडलाय, आणि स्ट्रेंथ म्हणजे सामर्थ्य किंवा ताकदीमध्ये सुद्धा फरक पडलाय. यालाच आपण ग्रोथ असं म्हणत असतो बेटा. आणि बघा, मी आता जसं सांगितलो, काय सांगितलं बेटा, ग्रोथ इन डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. Different living organisms, growth in different living organisms is different. याचा अर्थ असा, मराठीमध्ये नोट करून ठेवा, प्रत्येक सजीवामधील वाढ ही वेगवेगळ्या प्रकारची असते. एक्झाम्पल, द ग्रोथ ऑफ जवार प्लांट अँड ग्रोथ ऑफ द बनियान ट्री. अरे बाप रे बाप, आहे की नाही. ज्वारीचं पीक आहे, आपण बघितलंय सगळ्यांनी, तर ज्वारीच्या पिकाची होणारी वाढ आणि वडाच्या झाडाची होणारी वाढ कम्पेअर करता येतं बेटा. याची तुलना सुद्धा करू शकत नाही आपण. ठीक आहे ना. म्हणजेच प्रत्येक सजीवामध्ये होणारी वाढ ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते, हे लक्षामध्ये ठेवा. सो आफ्टर दिस वी आर गोइंग टू प्रोसीड टू द नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक, दॅट इज the nutrition. So let's have the next characteristic in your notebook. Third one, nutrition. So here in front of you on the board, the heading is nutrition. Nutrition is the third characteristic of living organisms.
सजीवांचं तिसरं लक्षण म्हणून आपण पोषणाचा विचार करणार आहेत किंवा न्यूट्रिशनचा विचार करणार आहोत. मित्रांनो, पुस्तकामध्ये हे हेडिंग ह्या टायटलमध्ये सापडणार नाही. पुस्तकातलं काय टायटल आहे ते मी इथे ऍड करतोय बेटा. तर ते टायटल आहे फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. ते टायटल काय आहे? फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. सर्व सजीवांना वाढीसाठी अन्नाची गरज असते, अशा प्रकारचा पॉइंट किंवा अशा प्रकारचा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे किंवा असा एक पॉइंट त्या ठिकाणी पुस्तकात दिलेला आहे. मी त्याला कन्वर्ट करून तोडमोड करके हमने क्या बना दिया, उसको न्यूट्रिशन बना दिया, मतलब पोषण बेटा. सो नाउ व्हॉट इज कॉल्ड एज न्यूट्रिशन. पोषण म्हणजे नेमकं काय? सो आय विल गो थ्रू द डेफिनिशन. द प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ द फूड. काय म्हणालो मी? द प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ फूड. कसं म्हणालो? द प्रोसेस ऑफ intake of food, that is called as nutrition. Write down the definition. So here in front of you on the board there is a definition, you can write in your notebook बेटा. आपल्या समोर बोर्डवरती व्याख्या दिलेली आहे, ती तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट करून ठेवा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका आणि जास्त आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका. ओनली चॅट बॉक्स भरतो आपण, ठीक आहे ना? कमेंट करायला विसरू नका. लक्ष द्या रे बेटा. काय म्हणतोय बघा. द प्रोसेस ऑफ इनटेक ऑफ फूड इज कॉल्ड एज न्यूट्रिशन. आठवते का रे? आतापर्यंत आपण काय काय कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेत. Very first characteristic of living organism, a cellular structure. Second characteristic of living organism, growth. And third characteristic to which we are going to learn now, that is the nutrition. What is the definition? मग इसकी definition क्या है सर? अबे देखो ना बेटा. The process of intake of food is called as nutrition. सजीवातील अन्न ग्रहण करण्याची प्रोसेस किंवा प्रक्रिया म्हणजे पोषण होय. याला एक दुसरी पर्यायी डेफिनेशन देतो मी. or the path used by living organism to obtain the food. The path किंवा त्याला वे असं म्हणूयात आपण. The way used by an organism, the path or the way used by an organism to obtain the food. To obtain म्हणजे मिळवणे. अबे माहित नसेल तर लिहित जा रे बेटा. ऑब्टेन या शब्दाचा अर्थ आहे मिळवणे. नीट लक्ष द्या. कारण होते काय माहितीये की नाही, आपण काय करतो, सर आय बिलॉंग्स टू इंग्लिश मीडियम और आय बिलॉंग्स टू सेमी मीडियम, देन हाऊ कॅन आय राईट इन मराठी. गपराय, मराठीमध्ये जन्मलोय आपण सगळे. लक्षात येते का नाही? त्यामुळे लाजायचं नाही बिलकुल. एखाद्या शब्दाचा अर्थ माहित नसेल, डायरेक्ट लिहून घ्यायचा बिनधास्त. समजते की नाही? हो. आणि बरं, आता लाजायचं कोणाला? शाळेमध्ये बसून शिकलो असतो तर शेजारी पाजारी राहिले असते विद्यार्थी तुमच्या. आता कोण आहे शेजारी? आहे की नाही? ठीक आहे, दणकावून लिहून टाकायचं मराठीमध्ये. नॉलेज घ्यायला, ज्ञानासाठी कुठल्या भाषेत घ्यायलोय महत्वाचं नाही. लाजायचं तर अजिबातच नाही. आणि कुणा शेजाऱ्याला लाजावं? ठीक आहे का नाही? ज्याला काहीतरी येतंय. आपला शेजारी आपल्यासारखाच आहे, ठीक आहे ना? त्यामुळं बिनधास्त लिहून घ्या. ज्याला अर्थ माहित नाही त्यांनी अर्थ पण लिहून ठेवा. द वे युज्ड बाय अन ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन द फूड, is called as nutrition. is called as nutrition बेटा. लक्ष द्या रे. कशाला म्हणालो मी पोषण? सजीवाने अन्न मिळवण्यासाठी वापरलेल्या मार्गाला आपण पोषण असं म्हणतो. मराठीमध्ये लिहितोय, आता मराठीवाले उठून बसतील. सजीवाने अन्न मिळवण्यासाठी वापरलेला मार्ग म्हणजेच पोषण होय. इथपर्यंत मी लिहून द्यावं लागतंय. चला बाबा लिहून देतोय. लक्ष द्यावे. काय सांगायला लागलो ऐका. सजीवाने अन्न मिळवण्यासाठी वापरलेला मार्ग म्हणजे पोषण होय. मित्रांनो, नीट ऐका आणि लक्ष द्या बेटा. या विश्वामध्ये अन्न निर्माण करणारी फक्त आणि फक्त हिरवीगार झाडं आहेत बेटा. त्यामुळे आपण त्यांना जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे, वाढवलं पाहिजे.
ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. ठीक आहे, ते कधी तुमच्याकडे येत नाहीत, 2 भाकरी आणि थोडीशी भाजी द्याव असं म्हणत आपल्याकडे ते कधी येत नाहीत. प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. दे आर नॉट डिपेंड ऑन एनी अदर ऑर्गॅनिझम टू ऑब्टेन देअर फूड, टू ऑब्टेन देअर न्यूट्रिशन. त्यांचं पोषण व्हावं याच्यासाठी किंवा त्यांचं अन्न ते स्वतः तयार करतात, त्यामुळे ते दुसऱ्या कोणावरती अवलंबून नाहीत बेटा. लक्ष द्या, अन्न मिळवण्यासाठी वापरलेले 2 मुख्य मार्ग आहेत. एकतर ते स्वतः निर्माण केलेले आहेत आणि जे स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात आपण त्यांना स्वयंपोषी म्हणतो, ॲटोट्रॉफिक. काय म्हणतो? ॲटोट्रॉफिक. ॲटोट्रॉफिक म्हणजे ट्रॉफिक मध्ये ॲटो चालवणे म्हणजे ॲटोट्रॉफिक. चप, हे चुकीचं आहे. ठीक आहे, ॲटोट्रॉफिक, ॲटो म्हणजे सेल्फ. ठीक आहे ना बेटा. तर स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करणारे 2 मार्ग आहेत बेटा. अन्न मिळवण्यासाठी एकूण किती मार्ग वापरले जातात? 2 मार्ग, मुख्य 2 मार्ग. ठीक आहे ना. त्यातला पहिला मार्ग काय आहे आणि दुसरा मार्ग काय आहे, दोन्ही बद्दल पण बोलतो बेटा. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन. ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. लक्षात येते बेटा काय म्हणालो मी? ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन अँड हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. लक्ष द्या रे बेटा. मग यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो सर? बघ रे बाबा, स्वयंपोषी पोषण. काय? स्वयंपोषी पोषण. आणि याला काय म्हणायचं? परपोषी पोषण. लक्षात येते ना बेटा? स्वयंपोषी पोषण, पोषण. ठीक आहे बेटा. आणि परपोषी पोषण. इथे पण पोषण लिहा की हो सर? बरं ठीक आहे, लिहिलं रे बाबा. झालं समाधान? बघा, लक्ष द्या. Autotrophic nutrition and heterotrophic nutrition are the 2 types of the main process of nutrition, or these are 2 ways to obtain the food. अन्न मिळवण्याचे हे 2 प्रमुख मार्ग आहेत बेटा. आता ॲटोट्रॉफिक मध्ये नेमकं काय होते माहिती आहे का नाही? ऑल ग्रीन प्लांट्स. कोण बेटा? ऑल ग्रीन प्लांट्स. सगळ्या हिरव्या वनस्पती. त्याच्यावर माकडं बसलेले असतात. गब्बे, ठीक आहे, लक्ष दे. All green plants can produce their own food by the आशीर्वाद of sun. आहे की नाही? सूर्याच्या आशीर्वादामुळे. लक्ष द्या बे. काय होती नेमकी प्रोसेस ती तुम्हाला मी एक्सप्लेन करणारच आहे. नीट लक्ष द्या. All green plants produce their own food. For this purpose they use the basic process of photosynthesis and they are called as autotrophic organisms and the nutrition is called as autotrophic nutrition बेटा. म्हणजेच कुठल्या प्रोसेस मधून अन्न मिळवलं जातं? ठीक आहे ना. ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन मध्ये कुठला पॉइंट नोट करसाल? प्रिपेरिंग ओन फूड. ठीक आहे ना. some living organisms म्हणजे कोण बेटा? ग्रीन प्लांट्स, बाकी कोणी नाही. ठीक आहे. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स प्रोड्यूस देअर ओन फूड आर कॉल्ड एज ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. मित्रांनो, मी इथं काय लिहिलोय जरा नीट लक्ष देऊन बघा. काय लिहिलेलं आहे? सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मीन्स ग्रीन प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड आर कॉल्ड एज ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. मी ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशनची डेफिनेशन नाही लिहिलेली आहे, ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स ही लिहिलेलं आहे बेटा. जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः निर्माण करतात त्या सजीवांना आपण स्वयंपोषी सजीव म्हणतो. अँड द वे युज्ड बाय देम is called as autotrophic nutrition to obtain the food. अन्न मिळवण्यासाठी मग त्यांनी हा जो मार्ग वापरला त्याला आपण काय म्हणायचं? ॲटोट्रॉफिक न्यूट्रिशन असं म्हणायचं. ठीक आहे. आणि मग हेट्रोट्रॉफिक कोणाला म्हणणार बेटा? तर इथं लिहिता येईल आपल्याला सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. मी डायरेक्ट LO लिहितो, तुम्ही लिव्हिंग ऑर्गॅनिझम लिहायचं. ठीक आहे, जागा आपल्याकडे पुरेशी नाही. सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर depend on
other organisms, other living organisms for their food are called as heterotrophic organisms, are called as heterotrophic organisms. म्हणजे मराठीत काय सर सांगतोय बेटा, तुम्ही लिहून घ्या. ओके ना, लक्ष द्या. काही सजीव अन्नासाठी इतर दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात, अशा सजीवांना परपोषी सजीव म्हणतात. मग सर हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन कशाला म्हणायचं? हे झालं हेट्रोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स. बेटा, सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर डिपेंड ऑन अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फॉर देअर फूड. हेन्स द वे युज्ड बाय देम टू कंप्लीट देअर न्यूट्रिशन इज कॉल्ड एज हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. ठीक आहे. तर काही सजीव किंवा हिरव्या वनस्पती वगळता इतर सगळे सजीव अन्नासाठी इतर दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतात. या ठिकाणी या सजीवांनी वापरलेला जो मार्ग आहे त्या मार्गालाच परपोषी पोषण असे म्हणतात. पोषणासाठी यांनी वापरलेला जो मार्ग आहे तो परपोषी पोषणाचा आहे. आता एक समजून घ्यायची मुख्य गोष्ट कुठली आहे की हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन कुठल्या प्रोसेसनी कंप्लीट होतं आणि हिरव्याच वनस्पती त्या कसं काय करू शकतात, बाकी कुणाला कसं काय जमत नाही ते आपल्याला इथं बघायचं आहे, एक्सप्लेन करायचं आहे. त्या प्रोसेसचं नाव ऑलरेडी मी सांगतो. द नेम ऑफ द प्रोसेस इज फोटोसिंथेसिस. काय आहे बेटा? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस याला आपण मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण असं म्हणतो. काय म्हणतो रे बेटा? प्रकाश संश्लेषण म्हणतो बेटा. ठीक आहे. तर प्रकाश संश्लेषणाची ही प्रक्रिया केवळ वनस्पतींमध्ये चालते आणि वनस्पती या प्रक्रियेच्या माध्यमातून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. आता कसं तयार करतात ते आपण बघणार आहे. तोपर्यंत हे बोर्ड क्लीन करणं अत्यंत आवश्यक आहे बेटा. ज्यांचं लिखाण झालं नाही त्यांनी स्क्रीनशॉट घ्या, मी बाजूला सरकलेलो आहे. ही प्रोसेस म्हणजे फोटोसिंथेसिस एक्सप्लेन करायची आहे. ओके. बघा रे बाबांनो, तुमच्या समोर परत दोन हेडिंग आलेले आहेत. कुठल्या? द टाइप्स ऑफ न्यूट्रिशन, हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेट्रोट्रॉपिक न्यूट्रिशन. स्वयंपोषी पोषण आणि परपोषी पोषण. ठीक आहे बेटा. द लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स विच कॅन प्रिपेअर देअर ओन फूड दे बिलॉंग्स टू heterotrophic nutrition, and the living organisms which are depend on other living organisms for their need of food, they are called as heterotrophic nutrition. Yes, सब भिकार हे इकडचे हेट्रोट्रॉपिक. भिकार म्हणजे काय? ते घर दुसऱ्यावर डिपेंड असते, ते स्वतःच स्वतः नाही तयार करू शकत. तुम्ही आणि मी सुद्धा याच्यातच येतो. फक्त हिरव्या वनस्पतीच अशा आहेत की ज्या सेल्फ डिपेंडंट आहेत, खुद का खुद, स्वावलंबी. आता तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, नैसर्गिक रचनाच तशी आहे जेणेकरून वनस्पती, हिरव्या वनस्पतीच अन्न तयार करू शकतात. तुम्ही किंवा मी तयार करू शकत नाही. तुमच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. माझ्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. कुत्र्याच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही. किंवा सशाच्या बॉडीमध्ये क्लोरोफिल आहे का? नाही बेटा. जर का आपल्याकडे क्लोरोफिल असतं ना, जर का आपल्याकडे क्लोरोफिल असतं तर आपण फर्स्ट क्लास असं उन्हाला जाऊन थांबलो असतो. चला, सनलाईट आलाय, ओके, क्लोरोफिल आहे. कार्बन डायऑक्साईड घ्या वातावरणातला, घेतला. कशाला? आपल्या बॉडीत पण तयार होतो. ठीक आहे, बरं घेतला. आणि मग काय? चला पाणी घ्या. आता पाणी आपल्याला तर काय मुळ्या नाही आहेत, वनस्पतीसारखे रूट्स नाहीत. मग काय? गट बिस्लरी बॉटल घेतली आणि सुरू उन्हामध्ये थांबलो आपण, फोटोसिंथेसिस सुरू. आणि मग आपल्याला काय अशी फळं लागली असती का सर? म्हणजे अन्न तयार झालं असतं आपल्या बॉडीत. असं होत नाही बेटा. ही प्रोसेस शक्य आहे फक्त आणि फक्त प्लांट्स मध्ये. सो बेटा, इकडं कोण येतं? ओनली ग्रीन प्लांट्स. इकडं कोण येतं? ओनली ग्रीन प्लांट्स. आणि इकडं कोण येतं? सब भिकार लोक, आहे की नाही? अदर ऑर्गॅनिझम्स म्हणजे इतर सजीव बेटा. म्हणजे हिरव्या वनस्पती वगळता इतर सगळे. ठीक आहे ना? या दोघातलं कनेक्शन माहित राहू द्या. ओके, चला. मग आता हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन ज्या प्रोसेसच्या माध्यमातून चालतं त्या प्रोसेसचं नाव काय सांगितलं मी आताच तुम्हाला? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस बेटा. याला मराठी नाव काय आहे सर? प्रकाश संश्लेषण. काय आहे? प्रकाश संश्लेषण. इकडं कुणाचं नाव जर प्रकाश असेल तर खुश होऊ नका बेटा. ठीक आहे ना? ते तुझं नाव घेणं गेलो बेटा मी, इकडचं नाव चालू आहे. ठीक आहे.
प्रकाश संश्लेषण. मग प्रकाश संश्लेषणाच्या प्रोसेसचं किंवा हा प्रोग्राम नेमका कसा चालतो ते मी तुम्हाला सांगणार आहे. ऍक्च्युअली काय असतं बेटा, सपोज दिस इज द सन. समजा हा सूर्य आहे. असा हिरवागार कधीपासून झाला सर सन? जस्ट इमॅजिन कर ना दादा, हा सूर्य आहे समज. सूर्याचा प्रकाश कशावर पडतो बेटा? वनस्पतीवर पडतो. ठीक आहे ना बेटा. सूर्याचे प्रकाश कुठं? वनस्पतीवर पडतो. वनस्पतीच्या मुळ्या ज्या आहेत ना बेटा, या अशा खाली जमिनीमध्ये पसरलेल्या असतात खोलवरती. बरोबर आहे ना बेटा. सपोज ही लँड आहे. ठीक आहे. मग आता लक्ष द्या बेटा, काय काय होते माहितीये का नाही, इकडून जमिनीतनं वनस्पती काय करते, पाणी H2O अँड मिनरल्स प्लस मिनरल्स म्हणजेच न्यूट्रिएंट्स, आवश्यक न्यूट्रिएंट्स. ठीक आहे बेटा. वनस्पती काय करते, तिच्या मुळाच्या माध्यमातून काय करते, मिनरल्स किंवा न्यूट्रिएंट्स आणि पाणी हे सगळं घेते, शोषून घेते. ठीक आहे. हे चाललं बेटा, मुळामध्ये सगळं चाललं पाणी, दन 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 पळायला लागलं वर, आहे का नाही? ठीक आहे. मग हे पाणी जाईल खालून वर, वर म्हणजे हवेत नाही, वनस्पतीमध्ये. ठीक आहे. इकडनं काय आलं बेटा, सनलाईट चालूच आहे. ऍटमॉस्फेअर मध्ये अजून एक भानगड आहे बेटा, त्या भानगडीचं नाव आहे कार्बन डायऑक्साईड. वातावरणामध्ये काय आहे, कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड सुद्धा कोण घेतं, वनस्पती घेतात बेटा. कार्बन डायऑक्साईड वनस्पतीने घेतला, ऑल राईट बेटा. खालनं पाणी पण घेतलं, न्यूट्रिएंट्स पण घेतले, ओके बेटा. सनलाईट पण आलाय, ठीक आहे बेटा. मग या वनस्पतीमध्ये अजून एक भानगड आहे किंवा अजून एक घटक आहे, त्या घटकाचं नाव आहे क्लोरोफिल. तो हिरवाच असतो म्हणून मी मुद्दाम त्याला हिरवगार लिहिलेलं आहे बेटा. काय नाव त्याचं, क्लोरोफिल. याला मराठीमध्ये नाव आहे हरित द्रव्य. काय नाव आहे, हरित द्रव्य. हरित द्रव्य, क्लोरोफिल, हरित द्रव्य. ठीक आहे बेटा. मग आता बघा, इतक्या सगळ्या घटकांची गरज आहे प्रकाश संश्लेषणाची प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. ठीक आहे. तर काय काय होतंय बघा, मुळांनी शोषलेलं पाणी, वातावरणातून पानांनी घेतलेलं कार्बन डायऑक्साईड. वनस्पतीच्या पानावर छिद्र असतात, त्याला पोर्स म्हणतात बे. काय म्हणतात, पोर्स म्हणतात. वनस्पतीच्या पानांना किंवा स्टेम वगैरे असेल तर त्याला सम मायक्रो होल असतात, डोळ्याला नाही दिसत. छिद्र असतात म्हणजे काय, त्यातून उंदीर जातो काय? उंदीर जाणं एवढं मोठं छिद्र नाही, छोटं छिद्र असतं. ठीक आहे बेटा. आपण त्याला पोर्स म्हणतो. मायक्रो होल्स आर प्रेझेंट ऑन द लिव्स अँड ऑन द स्टेम ऑफ द प्लांट्स अँड दे आर कॉल्ड एज पोर्स. अतिशय सूक्ष्म छिद्र वनस्पतीच्या पानावरती असतात किंवा ब्रँचेसवरती, फांद्यांवरती असतात, खोडावरती असतात. त्याला आपण काय म्हणतो असतो बेटा, पोर्स असं म्हणतो असतो. सूक्ष्म छिद्र असतात ती. आणि त्याच्या माध्यमातून काय होत आहे, तर वातावरणातला कार्बन डायऑक्साईड, जसं आपल्या नाकाला छिद्र आहेत ना, वातावरणातून आपण हवा घेतो ना नाकाने, तसंच त्या छिद्राच्या माध्यमातून वनस्पती काय करते, कार्बन डायऑक्साईड घेतात. पानावाटे जास्तीत जास्त होत आहे. मग पानावाटे हा घेतलेला कार्बन डायऑक्साईड, मुळांनी आणलेलं हे पाणी. ठीक आहे. आणि पानांमध्ये असलेला हा मुख्य घटक, वनस्पतीच्या पानातच नाही इतर भागात पण असतो. जे जे हिरवे पार्ट दिसतात ना बेटा, जे जे हिरवे पार्ट दिसतात ना वनस्पतीचे, त्या प्रत्येक हिरव्या पार्टमध्ये क्लोरोफिल असतो. हे माहीत राहू द्या. क्लोरोफिल हा असा पदार्थ आहे जो वनस्पतींना हिरवा रंग प्राप्त करून देतो. द ग्रीन कलर इज ऑब्टेन्ड ओनली बिकॉज ऑफ द क्लोरोफिल विच इज प्रेझेंट इन द प्लांट्स बेटा. ठीक आहे. वनस्पतीमध्ये असलेल्या ह्या क्लोरोफिलमुळे त्यांना हिरवा रंग प्राप्त होतो आणि हा क्लोरोफिल प्रकाश संश्लेषणाला मदत करतो. कशी मदत करतो, तुम्ही लहान आहात तरी सुद्धा एखादी गोष्ट फक्त बघायला काय हरकत नाही, समजेल नाही समजेल हा पुढचा विषय आहे. ठीक आहे ना. तरी सुद्धा एक केमिकल प्रोसेस काय आहे, रासायनिक प्रक्रिया काय आहे अन्न निर्माण करण्याची वनस्पतींमधली, ते आपण बघूया. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बिलकुल विसरू नका. लक्ष द्यावे. इथं मी इक्वेशन लिहितोय, रासायनिक समीकरण. काय प्रक्रिया घडते नेमकी ते आपण बघूया बेटा. लक्ष द्या. वातावरणातून वनस्पतींनी काय घेतला बेटा, कार्बन डायऑक्साईड घेतला. कार्बन डायऑक्साईडचे 6 रेणू घेते. ठीक आहे ना. त्याच्यानंतर पाणी घेतलं, मुळांनी शोषलेलं काय घेतलं, पाणी घेतलं बेटा. पाण्याचा फॉर्म्युला H2O. ठीक आहे. जेवढे कार्बन डायऑक्साईडचे रेणू घेतले तेवढेच पाण्याचे रेणू वनस्पती घेत असते. ही भानगड तुम्ही पुन्हा समजून घ्या मोठं झाल्यावर. आता एवढं तर लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईड घेतला, पाणी घेतलं. ठीक आहे. मग आता काय होतं बेटा, या प्रक्रियेमध्ये काय आवश्यक आहे, एक आवश्यक आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सनलाईट. ठीक आहे बेटा. सनलाईट, सूर्यप्रकाश असं नसतं करायचं. तुम्ही सनलाईट असं पूर्ण स्पेलिंग लिहा, आपल्याकडे जागा कमी आहे. ठीक आहे. सनलाईट घेतली. ठीक आहे. सूर्याचा प्रकाश. आणि वनस्पतीमध्ये कोण आहे, क्लोरोफिल आहे बेटा. ठीक आहे. क्लोरोफिल पानावर लिहायचं.
हे का बरं बाणावर लिहायचं? कारण हेच घटक आवश्यक आहेत ही प्रोसेस कंप्लीट करण्यासाठी. आवश्यक घटक बाणावर लिहिले जातात रासायनिक समीकरण लिहित असताना, केमिकल रिएक्शन लिहित असताना. ठीक आहे बेटा. सो व्हेन 6 molecule of carbon dioxide reacts with 6 molecules of water, then formation of a glucose molecule takes place. काय तयार होतो बेटा? ग्लुकोज. पदार्थ कुठला तयार होतो? ग्लुकोज. C6H12O6 हा फॉर्म्युला आहे कशाचा? ग्लुकोजचा. बघा बे, तुम्ही ग्लुकोज खाता म्हणजे एबीसीडी खाता. कसली एबीसीडी? हे कार्बन 6, हायड्रोजन 12, ऑक्सिजन 6 हे आहे ग्लुकोजचा फॉर्म्युला. समजलं बेटा? ठीक आहे. ग्लुकोज तयार झालं आणि ग्लुकोजच्या सोबत आणखीन एक महत्वाचा घटक तयार होतो या प्रोसेसमध्ये. त्या घटकाचं नाव आहे ऑक्सिजन. दॅट इज 6 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन. बेटा, ऑक्सिजन हा वजनाला हलका असल्यामुळे तो वर जातो, म्हणून तिथं आपण वर असा बाण काढतो. ठीक आहे ना बेटा? आता बघा, कोणाकोणामध्ये भांडण झालं बेटा? कार्बन डायऑक्साईड आणि पाण्यामध्ये भांडण झालं, म्हणजे प्रोसेस झाली, रिएक्शन झाली, अभिक्रिया झाली. या दोघात अभिक्रिया झाली. कुणाच्या उपस्थितीमध्ये झाली? हे दोघं कोण आहे? क्लोरोफिल आणि सनलाइट. बेटा, त्यावेळेला पदार्थ कुठला तयार झाला बेटा? ग्लुकोज तयार झाला आणि ऑक्सिजन तयार झाला. हवं तर याचं नाव इथं लिहून ठेवतो. बाकीचे तुमचे वरी ओळखीचे आहेत, पाहुणे सोयरे असल्यासारखे येतं. ठीक आहे ना? याचं तेवढं नाव माहित नाही तुम्हाला. ग्लुकोज. ठीक आहे बेटा? ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच वनस्पतीने तयार केलेलं अन्न. मग ते फळांमध्ये, बियांमध्ये साठवून ठेवलं जातं. अलग लक्षामध्ये आपण ते वरबाडून खातो, शिल्लक ठेवत नाही काही सुद्धा. बरोबर आहे की नाही? तर असो बेटा, लक्ष द्या. तर हेच ग्लुकोज आहे जे की वनस्पतीने तयार केलेलं अन्न आहे. या ग्लुकोज सोबत वनस्पतीने अजून एक घटक तयार केलाय बेटा. कुठला घटक तयार केलाय? ऑक्सिजन. अरे सर, तो ये है क्या बबुआ जो हमें रेस्पिरेशन में मदद करता है? यस बेटा, हाच तो ऑक्सिजन आहे जे वनस्पती बाहेर सोडतात आणि आपण मध्ये घेतो. आहे की नाही? वनस्पती बाहेर सोडतात आणि आपण मध्ये घेतो. बरोबर आहे की नाही? हा ऑक्सिजन वनस्पती बाहेर सोडतात आणि तोच आपण मध्ये घेतो. बरोबर आहे? आणि आपण त्याच्या बदल्यामध्ये वनस्पती काय ऑक्सिजन देतात म्हणजे काय उपकार झाले काय? आपण पण त्यांना कार्बन डायऑक्साईड देतो. उच्च वासावा वाटे, घेऊन टाक. आणि तो कार्बन डायऑक्साईड वनस्पती कशासाठी वापरतात रे? अन्न निर्माण करण्यासाठी, म्हणजे प्रकाश संश्लेषणासाठी वापरतात. बऱ्याच विद्यार्थ्यांच्याकडून खूप मोठी मिस्टेक होते बेटा. प्लांट्स यूज डॅश डॅश गॅस फॉर रेस्पिरेशन म्हटल्याबरोबर कार्बन डायऑक्साईड लिहितात. गलत आहे. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यूज ऑक्सिजन फॉर रेस्पिरेशन एक्सेप्ट फ्यू मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सगळे सजीव श्वसनासाठी ऑक्सिजनच वापरतात, काही सूक्ष्मजीव सोडले तर. त्यामुळे वनस्पती सुद्धा त्याच्यातच येतात, हे सुद्धा ऑक्सिजनच वापरतात. पण सर, वनस्पती तर कार्बन डायऑक्साईड घेऊ लागलेत की? बे, अन्न तयार करायसाठी घेऊ लागलेत, फोटोसिंथेसिस साठी, रेस्पिरेशन साठी नाही. बघ ना, कशासाठी घेतला CO2? अन्न तयार करण्यासाठी. समजलं ना बेटा? प्रकाश संश्लेषणासाठी घेतलाय, तो श्वसनासाठी नाही. मग सर, श्वसनासाठी कुठला वायू घेतात? अरे बाहेरून घ्यायची काय गरज आहे? ते जर स्वतःच ऑक्सिजन तयार करतात, मग स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन वापरण्यासाठी तुमची परमिशन लागते काय? तुमची परवानगी घ्यावी लागते? नाही ना. मग स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन ते स्वतःसाठी वापरू शकतात. समजलं बेटा? डोक्यातून काढून टाका. कार्बन डायऑक्साईड हा फोटोसिंथेसिससाठी लागतो, श्वसनासाठी नाही, रेस्पिरेशनसाठी नाही. ओके ना? हे डोक्यातून इरेज करून टाका, चुकीचं आहे ते. ठीक आहे? मग आता स्वतः तयार केलेलं अन्न आहे, स्वतः तयार केलेलं ऑक्सिजन आहे, मग ह्यांना दुसऱ्यावर डिपेंड राहावं लागतं का? नाही सर, काही गरज नाही. स्वतःचं स्वतः आहे ना, त्यामुळे लोकांवर काही डिपेंड राहायची याला गरज नाही. म्हणून ह्याला म्हणायचं ऑटोट्रॉफिक, स्वयंपोषी. आता इकडं कोण आहे बेटा? हेट्रोट्रॉफिक मध्ये याच्यामध्ये लय टाईप आहेत बेटा. याच्यामध्ये अनेक प्रकार. म्हणजे पहिला प्रकार याच्यामधला हर्बिवोरस खास आहेत. हे सगळे एकतर भिकारी ते भिकारी, पण ह्याच्यामध्ये पण खाशी आहेत बेटा. लोकांवर डिपेंड राहतात सगळे. हे हर्बिवोरस, त्याच्यानंतर कार्निवोरस, त्यानंतर तिसरे आहेत ऑमनिवोरस. कोण आहेत? ऑमनिवोरस. लक्ष द्या बे. सर, मराठीत काय म्हणतात? सांगला की जरा थांब. ठीक आहे. हर्बिवोरस याला मराठीमध्ये म्हणायचं बेटा शाकाहारी. कार्निवोरसला म्हणायचं बेटा मांसाहारी. काय? मांसाहारी नाही, मांसाहारी. आणि ऑमनिवोरस उभयहारी. ठीक आहे बेटा? हे सर म्हणजे कसं आहे हो? सांगतो ना बेटा, जरा लक्ष दे. काही सजीव फक्त गवत आणि झाडपालाच खाऊन जगत आहेत.
काही सजीव फक्त गवत आणि झाडपालाच खाऊन जगतात, म्हणजे केवळ वनस्पतीवर अवलंबून असतात. कशावर अवलंबून असतात? ओनली डिपेंड ऑन प्लांट्स. डिपेंड ऑन प्लांट्स ओनली. प्लांट्स ओनली. फक्त कशावर अवलंबून आहेत? हे वनस्पतीवरच अवलंबून आहेत. कशासाठी? फॉर फूड. ठीक आहे ना बेटा? हो, फॉर फूड. ठीक आहे. अन्नासाठी केवळ वनस्पतीवर अवलंबून असणार आहे, त्याला म्हणायचं हर्बिवोरस. पॉइंट क्लिअर आहे बेटा? So what are herbivorous living organisms? What is the mode of herbivorous nutrition? Those living organisms which are depend on plants only for their food, they are called as herbivorous living organisms. जे सजीव अन्नासाठी केवळ वनस्पतींवर अवलंबून असतात त्यांना काय म्हणायचं? शाकाहारी बेटा. ठीक आहे. भाजीपाला, फळं, पाला, गवत, अन्नधान्य, कडधान्य हे खाऊन जगणारे जे आहेत त्यांना आपण काय म्हणायचंय? हर्बिवोरस किंवा शाकाहारी. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाचा समावेश होतो? द क्यूट डिअर. ठीक आहे बेटा? डिअर माहिती आहे ना? हरिण. ओ मेरे हिरन. ठीक है, छुप जाओ कहीं तो, नहीं तो कोई टाइगर आके खा जाएगा तुम्हें. अब वही तो आने वाला है ना बेटा. कार्निवोरस आले. मांसाहारी. मांसाहारी काय असतात बेटा? मांसाहारी काय असतात बेटा? लक्ष द्या. कार्निवोरस कुणाला म्हणायचं? Those organisms which are depend on other animals for their food. मी शॉर्ट मध्ये लिहितोय बरं. Those organisms which are depend on other animals for their food. अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून असणारे. ओ बापरे, म्हणजे सर हे मांस खातात? येस बेटा, करेक्ट आहे. हे मांस खातात म्हणून याला काय म्हटलंय? मांसाहारी. मांसाहारी हा शब्द नीट बघा. मांस आहारी, शाकाहारी, शाकहारी. शाक म्हणजे वनस्पतीच्या ब्रँचेस किंवा पार्ट्स. ठीक आहे बेटा? मग ह्याच्यामध्ये कोण आलं बेटा? कोण आलं म्हणून काय विचारतो बे? तू डायरेक्ट टायगरचं नाव लिही की काय म्हणलं तर मला सांगते ना. ठीक आहे. तर टायगर आला याच्यामध्ये. ओनली मांस खातो बेटा. का वाघ कधी गवत खायला आलाय तुमच्या घरला? ठीक आहे. का शेतामध्ये आलाय थोडं पाला द्या, हो भाजीपाला द्या म्हणायला आलाय वाघ कधी? नाही ना बेटा. मग हा काय झाला? कार्निवोरस, मांसाहारी झाला. आता ऑमनिवोरस. अरे बाप्पा रे बाप्पा, हे लय डेंजर प्रकार आहे बेटा. यांना सब चलता है, सगळं चलतं यांना, आहे की नाही? दे आर डिपेंड ऑन बोथ प्लांट्स एज वेल एज एनिमल्स. सो इथं लिहितो बेटा, दे डिपेंड ऑन प्लांट एज वेल एज एनिमल्स. डिपेंड ऑन प्लांट अँड एनिमल्स ऑल्सो. म्हणजे कशावर अवलंबून आहेत? वनस्पती आणि प्राणी या दोघांवर, इतर, आहे की नाही? तर याच्यामधले जे सजीव आहेत ते अन्नासाठी कोणावर? वनस्पतीवर अवलंबून आहेत आणि प्राण्यावर परंतु म्हणजे प्राण्यावर सुद्धा अवलंबून आहेत. त्यांना आपण काय म्हणतो? ऑमनिवोरस किंवा उभयहारी बेटा. ह्याच्यात उदाहरण कोण आहे? व्हॉट आर द एक्झॅक्टली एग्जाम्पल्स? सो बेटा, आपको तो पता है आपके घर की रक्षा कौन करता है बेटा? भाव भाव. डॉग मतलब एक कुत्ता. ये कुत्ता जो है ना बेटा, सब चलता है इसको. भाकरी द्या खाईल, चपाती द्या खाईल, बिस्किट द्या खाईल, दूध द्या पिईल का खाईल? पिईल. आणि याच्या समोर मांस टाकलं तर वच वच करून ती बी खाईल. कुत्रा. ठीक आहे. डॉग आहे. त्याच्यानंतर अजून कुत्र्यासारखंच वागणारा अजून एक प्राणी आहे, त्याचं नाव आहे, तुम्हीच वाचा, मी काय म्हणणार नाही, ह्युमन. हा बेटा, ह्याला सुद्धा सगळंच चालतंय. बरोबर आहे ना? माणसामध्ये सुद्धा आहेत ना बेटा. हा ठीक आहे. सर मी शाकाहारी आहे. मग आता जे मांसाहारी आहेत ते भाकरी खात नाहीत का? खातेत, आहे की नाही? मग आलं का नाही? तू असशील बाबा शाकाहारी, ठीक आहे, विषय तो नाही. बरं, शाकाहारी असणं आणि मांसाहारी असणं याच्यात काही वाईट नाही. ठीक आहे ना बेटा? हा ठीक आहे. आता कोंबड्या जर माणसाने नाही खाल्ल्या तर त्याचा वापर काय शेतामध्ये बैलगाडीला लावायचा काय कोंबड्यांना? ठीक आहे ना? कोंबड्या वापरून आपल्याला काही कुळव म्हणजे कुळव मारण्यासाठी काय कोंबड्या जुंपायच्या? ठीक आहे ना? मग ते खातेत लोक, सगळा बॅलन्स राहते. बरी चांगली गोष्ट आहे. खाणाऱ्याला खाऊ द्या, तुम्ही आपलं निवांत बसा. आणि खात असाल तर चांगली गोष्ट आहे, नसल तरी नॉट बॅड. ठीक आहे ना बेटा? तर पहा, तर कुत्रा, मानव, हे की नाही, त्याच्यानंतर बियर म्हणजे अस्वल, हे कसे आहेत? यांना सगळं चलतंय. म्हणून हे कसे आहेत बेटा? खास प्रकार यांचा ऑमनिवोरस म्हणजे उभय. जसं आपण उभयचर म्हणतो ना, उभयचर माहिती आहे ना, पाण्यामध्ये पण राहतात, जमिनीवर पण राहतात, अशा दोन्ही ठिकाणी राहणारे सजीव, त्याला आपण उभयचर म्हणतो. तसंच उभय आहार म्हणजे दोन्ही आहार चालतो, त्यांना म्हणायचं उभयहारी. ऑल क्लिअर बेटा? परंतु बेटा हे कायम लक्षामध्ये ठेवा, हे याच्यामध्ये सेल्फ कोणीच नाही, सगळे डिपेंड. फक्त हर्बिवोरस शाकाहारी, कार्निवोरस मांसाहारी, ऑमनिवोरस उभयहारी. सो वी हॅव कम्प्लिटेड
two main points, growth and nutrition, about the characteristics of living organisms in this lecture. Further points in the next lecture बेटा. ओके, ठीक आहे. या लेक्चर मध्ये आपण हे 2 पॉइंट बघितलेले आहेत, इन डिटेल बघितलेले आहेत, ग्रोथ आणि न्यूट्रिशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस व्हिडिओ, अँड इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन ट्राय टू शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल बेटा. ठीक आहे ना. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. ठीक आहे ना बेटा. जेणेकरून वाड्या वस्त्यावरती, तांड्यावरती, ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या, सगळीकडे शहरामध्ये सुद्धा राहणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत हे नॉलेज पोहोचावं, अशा प्रकारची व्यवस्था ती तुमच्या हातामध्ये बेटा. तुम्ही ठेवलेलं एक स्टेटस आपला व्हिडिओ कुठेही घेऊन जाऊ शकतं. तुम्ही शेअर केलेली एक लिंक आपल्या व्हिडिओला कुठेही घेऊन जाऊ शकते बेटा. गरजू विद्यार्थ्यापर्यंत हा डाटा पोहोचू द्या, हीच एवढीच अपेक्षा तुमच्याकडून आहे बेटा. ठीक आहे. तो आज के लिए इतना ही काफी है. फर्दर डिटेल्स इन द नेक्स्ट पीरियड. तब तक के लिए जय हिंद बेटा.